नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोनाच्या नियमावलीच्या अनुसार मुंबईत तुम्हाला जर समजा उपनगरीय रेल्वेतून प्रवास करायचा असेल तर उपनगरीय रेल्वेच्या नियमाच्या अनुसारच तुम्हाला प्रवासाची आत्तापर्यंत परवानगी आहे। नियम काय असावेत हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याने रेल्वेने राज्य सरकारकडून आदेश प्राप्त करून घेतले आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली। पण आता प्राप्त परिस्थितीमध्ये हे नियम बदलायला हवेत, यातले काही नियम काढून टाकायला हवेत, इथपर्यंतची चर्चा न्यायालयात जाऊन पोहोचली आहे। आत्ताच्या घडीला लशीचे दोन्ही डोस घेतलेले नसतील तर तुम्हाला मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचा वापर करता येत नाही। मुंबईमध्ये दिवसभराला जवळपास 75 लाख लोक एकेकाळी लोकलच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे। आत्ताच्या घडीला लससक्ती इतकी आहे की ही संख्या जवळपास 30 ते 40% आलेली आहे। समजा अशा प्रकारची लससक्ती काढून टाकली तर मुंबईकरांना प्रवासासाठी एक वेगवान स्वस्त वाहन उपलब्ध होईल। दस्तूर खुद्द न्यायालयानेच या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केलाय आणि त्याला निमित्त ठरलंय ते त्यांच्या समोरच्या याचिकेचं। राज्य सरकारने सुद्धा लससक्तीच्या हटवण्याच्या दृष्टीने आपलं म्हणणं नोंदवलेलं आहे। पण त्यापेक्षा अधिक धक्कादायक आणि चिंताजनक बाब अशी समोर येते की राज्य सरकारने केलेली लससक्ती ही नियमात बसणारीच नव्हती। या प्रकारचा तपशील समोर आल्याच्या नंतर आतापर्यंत कोरोनाची नियमावली ज्या पद्धतीने राज्यामध्ये अंमलात आली ती सगळीच प्रश्नचिन्हांकित झालेली आहे। मुंबईसारखं अख्खं महानगर हे या नियमावलीच्या गुंत्यामध्ये अडकून पडलं होतं आणि एक प्रकारे ते अपंगही झालेलं होतं। दुसऱ्या बाजूला नियमावली केवळ विशिष्ट लोकच पालन करत होते। एका मोठ्या वर्गाने या नियमावलीतून पळवाटा शोधून प्रसंगी ही नियमावली धुडकावून लावण्याचीच भूमिका घेतलेली दिसली। असं असताना आता न्यायालयाने हस्तक्षेप करत ही नियमावली बदलली पाहिजे इतक्यापर्यंत भूमिकेला यायला काय परिस्थिती जन्माला आली आहे। न्यायालयाने आपली भूमिका मांडण्यापूर्वी वैद्यकीय तज्ञांचं मत घेणं गरजेचं होतं का? राज्य सरकार जर समजा लससक्ती काढणार असेल तर नवे नियम लावू शकतं असं सांगताना नक्की कुठले नियम मवियाला हवे आहेत आणि मवियाच्या या सगळ्या भूमिका या न्यायालयात गेल्यावरच का म्हणून बदलतात किंवा अंमलात येतात? जनतेची नस ओळखण्यात हे सरकार कमी पडतंय का? या आणि अशा अनंत प्रश्नांवर आजची लक्षवेधीची चर्चा। शीर्षक आहे नियमावलीच्या गुंत्यात मुंबईकर। या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत मवियाच्या माध्यमातून डॉक्टर राजू वाघमारे, मवियाचे प्रवक्ता प्रतिनिधी आणि त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किशोर वाघ। किशोर वाघ हे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत। आपल्यासोबत मीना जाधव आहेत। तसंच या चर्चेमध्ये डॉक्टर अविनाश भोंडवे आरोग्य विश्लेषक म्हणून सुद्धा आहेत आणि सुभाष गुप्ता आपल्यासोबत रेल्वे प्रवासी प्रतिनिधी या नात्याने जोडले गेलेत। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत। या चर्चेच्या अनुषंगाने आपल्याला प्रथम डॉक्टर राजू वाघमारे यांना एक प्रश्न उपस्थित करायचा आहे, तो असा: डॉक्टर वाघमारे, न्यायालयात या गोष्टीची स्पष्टता जवळपास आली की जी नियमावली लागू करण्यात आली ती नियमानुसारच नव्हती। राज्य सरकारला आपत्कालीन कायद्याच्या अनुषंगाने नियम करण्याचा अधिकार होता, पण लससक्ती झाल्यानंतरच उपनगरीय रेल्वे सेवेच्या माध्यमातून प्रवासाची अनुमती हा विषय आता कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसतोय। डॉक्टर वाघमारे डॉक्टर राजू वाघमारे, आवाज येतो? जी, आपला स्पीकर आपण बंद करावा आणि आपलं उत्तर द्यावं जेणेकरून तुमचा माईक सुरू राहील आणि तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचेल।
काही तांत्रिक अडचणी दिसतात. डॉक्टर वाघमारे यांच्याशी आपण जोडले जाऊ. इतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण जेव्हा बोलत नसाल तेव्हा आपले स्पीकर आणि माईक दोन्ही आपण नियंत्रणात ठेवावेत, माईक बंद ठेवावेत. पुढचा माझा प्रश्न ॲडव्होकेट विजय कुरळे यांना आहे. ॲडव्होकेट विजय कुरळे हे मास्क विरोधक म्हणून परिचित आहेत. विजयराव, या चर्चेच्या निमित्तानं आपल्याला असं विचारायचं आहे की न्यायालयाला या सगळ्या प्रकरणामध्ये इतकी थेट भूमिका घ्यावी असं का वाटलंय? तुमचा आवाज थोडासा डबल होतोय. काहीतरी आवाज क्लिअर आहे का? जी, आवाज पुन्हा पुन्हा ऐकायला येतोय. माझ्या मते तुमच्याकडे जर समजा स्पीकर सुरू असेल तर कृपया बंद करावा. आवाज काहीच विजयराव, माझा आवाज आपल्याकडे परत परत आपल्याला ऐकायला येतोय का? माझा आवाज सुस्पष्ट नाहीये असं वाटतंय. आता येतोय, क्लिअर येतोय. जी, बोला विजयराव. हा प्रश्न जरा पुन्हा विचारला. मी आपल्याला असं विचारू इच्छित होतो की संपूर्ण प्रकरणावर उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा आणि इतकी थेट भूमिका घ्यावी असं का वाटलेलं आहे? सर्वप्रथम मला वाटतं आपण मागच्या वेळेस एक विषय घेतला होता मास्क संदर्भात आणि त्याच्यानंतर आता हा विषय आपण लावून धरलेला आहे. मी खरं तर सगळ्या मुंबईकरांच्या वतीनं आपलंही अभिनंदन करेन, कारण का या लढाईमध्ये कुठेही स्ट्रीमलाईन मीडिया हा एवढा 6-7 महिन्याचा प्रदीर्घ लढा न्यायालयामध्ये चालू होता आणि बऱ्याचशा घडामोडी त्या न्यायालयामध्ये होत होत्या. बऱ्याचशा वेळेला नवीन एखादी नियमावली करताना त्याच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणाचा दबावाखाली त्या केल्या गेल्या नाही, त्याच्यातून थोडीशी सुटका नागरिकांची झाली आणि त्याच्यानंतर त्या संदर्भातलं जे घटनात्मक बाबी आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या संदर्भात काही बाबी आहेत, याचा संपूर्ण तपास या न्यायालयासमोर या प्रकरणी चालू होता. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे 2 पिटिशन फाईल केलेल्या होत्या. त्या इंडिव्हिज्युअल त्यांचे ग्रीव्हन्सेस घेऊन गेले होते, पण माननीय उच्च न्यायालयालाच याच्यामध्ये जनहित दिसल्यामुळं त्यांनी त्या पिटिशनला PIL म्हणून कन्सिडर करून नंतर मग PILच्या कपॅसिटीमध्ये त्या सुनावणी गेल्या होत्या. मी स्वतः त्या पिटिशन्स मध्ये ऍडव्होकेट म्हणून काम केलं आहे. माझे वरिष्ठ सहकारी निलेश ओझा यांनी खूप एक्सटेन्सिव्हली त्यातले घटनात्मक बाबी, त्यातल्या कायदेशीर बाबी याचा बारकाईनं अभ्यास करून आणि त्या पद्धतीनं ते न्यायालयाला त्या संदर्भात मदत करून हा शेवटी निर्णय आज मुंबईकरांच्या एकूण सोयीसाठी बाहेर आलेला आहे. यात पटकन एक छोटा हस्तक्षेप करून पुढचा मुद्दा उपस्थित करतो. त्यावर आपण आणखीन प्रकाश टाकावा जेणेकरून जनतेला कळू शकेल की कशा पद्धतीचे नियम बनले, कसे लागू झाले. एक तपशील माझ्याकडे आलाय जो ताज्या घटनाक्रमाशी निगडीत आहे आणि तो असं सांगतो की तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेला आदेश कायद्यानुसार नसल्याचं कागदोपत्री दिसून येत आहे. हा चिंताजनक मुद्दा आहे. ही खूपच महत्वाची बाब आहे. म्हणजे मी तर म्हणेन या सगळ्या ज्या काही नियमावली बनवलेल्या होत्या ह्या मागे घेतली ही एक बाजू आहे, ती एक सर्व नागरिकांना मिळाला दिलासा आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन मी तर एवढंच म्हणेन की आता इथून पुढे कायद्याचं राज्य धाब्यावर बसून, कायदे कानून संविधान धाब्यावर बसून अशा पद्धतीनं कोणीही नियमावली तयार करण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि मला वाटतं पुन्हा एकदा महाराष्ट्रात, मुंबईत आणि देशात हे कायद्याचं राज्य प्रस्थापित होण्याच्या दिशेनं सुद्धा किंवा त्या अनुषंगानं सुद्धा हा निर्णय खूप महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं मी सांगेन की डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मधल्या काही तरतुदी इन्व्होक करून यांनी ह्या सगळ्या नियमावली बनवल्या होत्या. आता या डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट ज्यावेळेला यांना इन्व्होक करायचा आहे तेव्हा त्याची एक विशिष्ट पद्धत आहे, विशिष्ट प्रक्रिया आहे, विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्या कपॅसिटीमध्येच त्यांनी ते करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एक डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे. अथॉरिटीचे चेअरमन हे चीफ मिनिस्टर असतात आणि त्यांनी जे काय मॅन्डेट दिलं ते एक्झिक्युटिव्ह कमिटी पुढे इम्प्लिमेंट करत असते. याच्यामध्ये अथॉरिटीचंही कुठं काही नाही, एक्झिक्युटिव्ह कमिटीचं कुठे नाही. एक चीफ सेक्रेटरीच्या कपॅसिटीमध्ये सीताराम कुंटे यांनी ही नियमावली बनवली आणि ती लोकांवर थोपवली. ती कम्प्लिटली बेकायदेशीरच काय, ती असंवैधानिक होती. कारण त्यामुळे लोकांच्या मूलभूत हक्कांवर डायरेक्ट अटॅक होत होता, डायरेक्ट त्याच्यावर त्यांचं उल्लंघन होत होतं. लोकांना रोजगाराला जाणं शक्य होत नव्हतं, लोकांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे जाणं शक्य नव्हतं, मुलांना शाळेत जाणं शक्य नव्हतं. म्हणजे आता रिसेंटली आपण बघितलं असेल, नालासोपाऱ्याची केस होती. केवळ लस घेतलेली नसली असल्यामुळं त्याला त्या क्लासमध्ये जायला मिळत नव्हतं त्या विद्यार्थ्याला आणि म्हणून त्याला लस घ्यावी लागली आणि लस घेतल्यानंतर 2 तासात त्याचा मृत्यू तडपडून झाला, क्लॉटिंग होऊन हे झाला. कारण त्याची इच्छा नव्हती लस घ्यायची, पण ट्रेन बंद केलेली असल्यामुळे. विजयराव पटकन यावर एकदा सरकारची प्रतिक्रिया लागेल. थोड्या वेळापूर्वी आपण सुरुवात खरं तर सरकारचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत डॉक्टर वाघमारे यांच्यापासून करणार होतो. ते स्वतः डेंटल अर्थात दंत चिकित्सक आहेत, त्यांनाही वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव आहे आणि असं असताना या क्षेत्रातल्या ताज्या घडामोडींच्या बाबतीतही ते सजग असतात.
डॉक्टर वाघमारे, ज्या पद्धतीनं नियमावली बनवली जात असताना कायद्याची चौकट पाळली गेली नाही हे कोर्टात आता समोर यायला लागलंय. हा विषय अतिशय चिंताजनक आहे, कारण वारंवार एक महत्वाचा आक्षेप नोंदवला जातोय की कोरोना कमी होत असताना सुद्धा नियमावली कायम राहतीये, कारण सरकारला स्थैर्याची चिंता आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की हा जो मुद्दा आहे की करोनाच्या नियमावलीच्या धर्तीवर सरकारची स्थिरता अवलंबून राहील असं जर कोण म्हणत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. प्रश्न सरकारच्या स्थिरतेचा नाही. ज्या गोष्टी घडल्या, आता आमचे मित्र आहेत ऍडव्होकेट कुर्ले साहेब, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की न्यायालयामध्ये काही गोष्टी घडल्या. ज्या नियमांचा आणि ज्या न्यायालयाने ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा आदर करून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की पहिल्यांदा या जगामध्ये अशा पद्धतीचं पेंडेमिक कधीच घडलं नव्हतं. अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण जगावर आली, आपल्या देशावर आली, आणि या परिस्थितीमध्ये ट्रायल आणि एरर करून प्रत्येक गव्हर्नमेंट या जगातलं काम करत होतं. आणि हे काम करत असताना लोकांच्या समोर आणि सरकार समोर एकच ध्येय होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये करोनाचा प्रसार हा रोखायला पाहिजे, कारण हा संसर्गजन्य रोग आहे. आणि मग तो रोखण्यासाठी जे जे शक्य असेल त्या करायची मनीषा सरकारच्या मनात होती. सरकारचा हेतू अगदी साफ होता की जनसामान्यांचं जीवन सुरक्षित ठेवणं, जनसामान्यांना करोनापासून वाचवणं. या एका गोष्टीमध्ये सरकारने ते निर्णय घेतले. डॉक्टर बोलता बोलता आवाज अचानक कमी होतोय. डॉक्टर बोलता बोलता आवाज अचानक कमी होतोय. तुमचं एकच वाक्य जे महत्वाचं शेवटच्या टप्प्यात आलं ते धरतो आणि पुढचा प्रश्न विचारतो. आपण असं म्हणालात की लोकांचा जीव वाचवणं हे मवियाचं प्राथमिक काम होतं, जबाबदारी होती. असं असताना सुद्धा प्रत्यक्ष काय घडलं हेही आपल्या समोर आहे. एका बाजूला तुम्ही नियमावली बनवताना लोकांचे जीव वाचवायला प्राधान्य देत होतात, मात्र दुर्दैवानं महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत कोरोनानं. नाही, महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू जे करोनाने झाले त्याची कारण विविध आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकांचं प्रमाण, महाराष्ट्राची लोकसंख्या, मुंबईची लोकसंख्या, जर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर या गोष्टींमुळे ते महाराष्ट्रातले मृत्यू बरोबर आहे. कारण महाराष्ट्रामध्ये त्या मृत्यूची नोंद झाली, महाराष्ट्रामध्ये करोना किती आहेत याची नोंद झाली, महाराष्ट्रामध्ये किती टेस्ट झाल्या याची नोंद झाली. ज्या प्रमाणामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेशचे आकडे नंतर बाहेर आले आणि त्यांच्याकडे ज्या पद्धतीने कामं करण्यात आली हे जे कळलं, त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीचं काम या महाराष्ट्रामध्ये घडत होतं. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मृत्यू झाले बरोबर आहे. डॉक्टर, आपला दावा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला कायद्याचं राज्य राखत नियमावली अंमलबजावणी अपेक्षित केली गेली आहे न्यायालयानं. पटकन आणखीन एक पुढचा प्रश्न उपस्थित करतो, तो सुभाष गुप्ता यांना. त्यानंतर डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर भोंडवे यांनाही आपण प्रश्न विचारणार आहोत. सुभाष गुप्ताजी, आत्ता रेल्वे प्रवासाच्या साठी लस सक्ती असावी का? प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी या नात्यानं तुमचं निरीक्षण गरजेचं आहे. कोरोनाची ज्या पद्धतीनं 100 पेक्षा कमी लोकांची संसर्ग संख्या समोर येते ती पाहता आता नियमांमध्ये बदल अपेक्षित आहेत का? जर ते झाले तर पुन्हा एकदा प्रचंड गर्दी होऊन कोरोना पसरू शकतो का? खरंच चांगला प्रश्न विचारलाय. आणि खरं म्हणजे शक्ती नव्हती. ऍक्च्युली तसा एक प्रश्न त्यांना पण विचारायचा मला की फक्त मुंबईचा लाईफलाईन मुंबई लोकल मध्ये शक्ती पाहिजे का? आणि त्याचेच कोरोना होतो का? बीएसटी बसमध्ये कोरोना होत नाही. ठीक आहे, मानलं की तुम्ही नियम फक्त मुंबईचे लाईफलाईन मुंबई लोकल साठीच का? आमचा एक आणखी प्रश्न आहे. आणि आता तर नाही 100च्या खाली मुंबईचा रुग्ण आले आहेत. आणि असं असताना एक तर कोरोनाच्या नावाखाली जे हरेसमेंट मुंबईकरांना होतोय ते थांबवलं पाहिजे. नियमावली फक्त लोकल मध्येच नको तर बाकी ठिकाणी पण असली पाहिजे होती. परंतु ते त्यांचे पॉलिटिकली जे हे होते की बाई मुंबईचे लोकल मध्ये लोकांना जाऊ दिलं नाही, बसेसमध्ये गर्दी ते गर्दी झालेली. आणि असं असताना फक्त नियमावली फक्त मुंबईचे लाईफलाईन मुंबई लोकल मध्ये होती. जी, सुभाष गुप्ता, मुंबई ही काही फक्त दिसते तेवढीच नाही.
महानगर या नात्यानं आसपासच्या अनेक उपनगरांमुळे जोडली जाऊन ती प्रत्यक्षात एक प्रचंड मोठं महानगर बनलेली आहे. बेलापूर, वांगणी इतकंच काय तर कसारा, कर्जत पासूनही मुंबईमध्ये रोजगारासाठी येणारे लोक आहेत. इतक्या लांबवरून मुंबईमध्ये येण्याच्यासाठी त्यांना रस्ता मार्गाने, बस मार्गाने प्रवास करावा लागला आणि हा सगळाच विषय त्यांच्यासाठी अत्यंत छळदायक होता. मला डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आरोग्य विश्लेषक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत, IMAचे माजी अध्यक्ष आहेत. मला आपल्याला विचारायचं आहे डॉक्टर भोंडवे, जेव्हा जेव्हा नियमावली बनत होती त्या वेळेला तुमच्यासारख्या तज्ज्ञ मंडळींना कधी विचारलं तरी गेलं? तुमचे सल्ले घेतले गेले? तुमचे सल्ले घेतले गेले तर चुकीचे नियम तुमचे सल्ले दिल्या गेल्यानंतर बदलले गेले? कारण आता हे प्रकरण सगळं न्यायालयात गेलंय आणि कायद्याची चौकट न पाळता नियमावली बनत गेली मवियाच्या काळात, असं निरीक्षण समोर आलंय. प्रसादजी, एक महत्वाचा अतिशय विषय तुम्ही हाताळताय, त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे म्हणालात की या पद्धतीच्या सूचना या डॉक्टरांकडून घेतल्या गेल्या होत्या का, तर खाजगी डॉक्टरांकडून, इंडियन मेडिकल असोसिएशन कडून किंवा कुठल्याही अशा अतिरिक्त संस्थांकडून कुठलेही सल्ले घेतले गेलेले नाहीत. आम्ही आमच्याकडून अनेकदा सूचना पाठवल्या, परंतु त्याचा विचार झालाच असं नाही. अगदी करोनाची साथ भारतात पहिला रुग्ण यायच्या आधी आम्ही स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना याची कल्पना दिली होती, तसं पत्रही दिलं होतं, परंतु त्यावर झाले. तिथपासून आणि आजपर्यंत या सूचना पाळल्या गेल्या नाहीत. परंतु महाराष्ट्र सरकारचा जो टास्क फोर्स आहे त्याच्यामध्ये काही नामवंत डॉक्टर्स आहेत, तर त्यांचे सल्ले हे मात्र पाळले जात होते. त्याच वेळेला डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन, आरोग्य खाते यांचेही सल्ले जे आहेत यांच्या चर्चा व्हायच्या. परंतु कित्येकदा असं लक्षात आलं होतं की काही गोष्टीमध्ये दुमत असायचं, विशेषतः शाळा सुरू करणं किंवा इतर या बाबतीत. त्यामुळं त्याच्यामध्ये जो काही बहुमताचा असेल त्याप्रमाणे सल्ला घेतला जात होता. आता मला तुम्ही जो आजचा मुद्दा आहे यामध्ये आपण वस्तुस्थिती लक्षात घेऊयात की आज सर्वात प्रथम पहिली गोष्ट म्हणजे करोना बरं करणारं कुठलंही औषध आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे करोना होऊ नये म्हणून त्याचा प्रतिबंधक उपाय किंवा त्या साथ वाढू नये, रुग्ण वाढू नये, त्यासाठी आपल्या हातामध्ये हे 3 प्रतिबंधक उपाय, मास्क घालणं, हात स्वच्छ धुणं आणि गर्दी टाळणं किंवा सोशल डिस्टन्सिंग हे आहे. आणि दुसरा जो आहे तो लसीकरणाचा आहे. लसीकरण जितकं जास्ती होईल तितकं हा आजाराचं नियंत्रण जास्ती होईल, हे सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळं विविध प्रकारे हे लसीकरण वाढवण्यासाठी अशा काही प्रकारच्या सक्ती केल्या गेल्या. कायद्याच्या दृष्टीने डॉक्टर, फार महत्वाच्या मुद्द्यावर आपण आलात. आपण जो मुद्दा उपस्थित केलाय त्याच्या अनुरूप एक माहिती इथे देणं गरजेचं आहे. सरकारनं लसीकरण सुरू केलं, प्रत्येक राज्य सरकार यासाठी प्रयत्नशील होतं. महाराष्ट्राचं सरकार ज्या वेळेला लसीकरणाच्यासाठी प्रयत्न करायचं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की पहिली लस म्हणजे लशीची पहिली मात्रा टोचून घेतल्याच्या नंतर दुसऱ्या मात्रेसाठी लोक येऊच इच्छित नाहीयेत आणि मग नियमावलीच्या आडून तुम्हाला लोकल प्रवास करायचा आहे तर करा, घ्या दुसरी लस, तुम्हाला अमुक करायचं आहे तर घ्या दुसरी लस, असं करून त्यांनी लस आणि दिली जाणं आणि लसीकरणाचा प्रयत्न याच्यासाठी प्रयत्न केले. पण त्यामुळे त्यांचे मूलभूत हक्क जे प्रवासाचे होते ते नाकारले गेले आणि वाद तिथून जन्माला आलाय. डॉक्टर भोंडवे, मला असं वाटत नाही की केवळ लसीकरण हे नाही, लोकांच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने लसीकरण वाढलं पाहिजे. त्यामुळे या प्रकारचे नियम आले. याचं मूळ कुठे आहे तर आंतरराष्ट्रीय प्रवासाला तुम्हाला लसीकरणाचं सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला परवानगी नाही. त्यामुळं मग जिथं जिथं गर्दी होते, जिथं तिथं म्हणजे विशेषतः कुठल्याही सर्व प्रकारचे प्रवास, आजची जी नियमावली BMCने काढली त्यामध्ये सर्व प्रकारचे प्रवास, मग त्यामध्ये बसेस आल्या, ट्रेन आल्या, इतर ज्या ऑफिसेस आली, रेस्टॉरंट्स आली, अशा ठिकाणी तुम्हाला लसीकरणाची अशा ठिकाणी तुम्हाला मास्क वापरण्याची गरज आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे तिथं गर्दी करायची नाही, हा नियम आहे. आता लसीकरणाचं तुम्ही म्हणाल तर त्यात निश्चितच मुद्दा आहे की लसीकरण केलं असलं तरी सुद्धा कोरोना होतोय. आत्ताची जी ओमायक्रॉनची जी साथ, तिसरी लाट आपल्याकडे आली त्यामध्ये लसीचा परिणाम अजिबातच नाहीये. लस आल्यानंतर तुम्हाला लस घेतलेले, दोन्ही डोस घेतलेले असले तरी सुद्धा तुम्हाला ओमायक्रॉनची बाधा होतीये. केवळ तिसरा डोस घेतल्यानंतर ती कमी होतीये, अशा पद्धतीची वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं लसीकरणाची सक्ती ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये निश्चितच कमी करणं आवश्यक आहे. परंतु मास्कची सक्ती, सोशल डिस्टन्सिंगची सक्ती आणि एका ठराविक बंद विभागात, म्हणजे ते लोकल ट्रेन असेल, सण असेल, समारंभ असेल, लग्न समारंभ असेल किंवा एखादं ऑफिस असेल,
एका वेळेला किती लोकांनी बसायचं, त्याच्यामध्ये अंतर ठेवायचे, ही सक्ती मात्र कायम राहिली पाहिजे, हे निश्चित. ठीक आहे, थोडक्यात आपल्याला असं सुचवायचंय की लसीकरणाची सक्ती कमी करा, गर्दीचे नियम मात्र कठोरपणे पाळा. आता इथेच नेमका घोळ आहे आणि त्या निमित्तानं इतर मान्यवरांना पटापट बोलतं करतो. पहिल्यांदा सुभाष गुप्ता, आपल्यासाठीचा प्रश्न आहे, लस सक्ती कमी करा मात्र गर्दीचा नियम पाळा, हे लोकलला लागू होऊ कसं शकतं? सुभाषजी, आवाज आपला येत नाहीये, माईक सुरू करा. बोलण्यापूर्वी माईक सुरू करायचा आहे. तुम्ही खरंच सांगितलं की हे पॉसिबलच नाही. मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकलमध्ये गर्दी कमी करण्यासाठी 10 वर्षापासून प्रयत्नशील आहोत, पण कुठलेही सरकार त्याला लक्ष घालत नाही. आणि तो एक आमचा एक सजेशन आहे की सर्व सरकारी आणि प्रायव्हेट जे कार्यालय आहे त्यांचे वेळ हे बदलीच केलेच पाहिजे. आणि जोपर्यंत हे बदली होत नाही, जोपर्यंत कार्यालयाचे वेळ बदली होत नाही, तोपर्यंत मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकलची गर्दी कमी होणारच नाही, कुठल्याही परिस्थितीत होणार नाही. दुसरी गोष्ट, वर्क फ्रॉम होम हे लोकांनी केलंच पाहिजे आणि हे सक्तीने भारत शासनाने सर्व जे प्रायव्हेट ऑफिसेस आहेत त्यांना सक्तीने त्याला घेतलं पाहिजे की तुमचे वर्क फ्रॉम होम करा आणि तुमचे वेळ चेंज करा. आणि महाराष्ट्र सरकारचं सुद्धा केंद्र शासनाने रेल्वे प्रशासना रेल्वे मंत्रालयाची वेळ बदली केली. ठीक आहे, तर पहिले ही व्यवहार्य सूचना निश्चित वाटत असली तरी पण अनेक कार्यालयांना असं लक्षात आलंय की वर्क फ्रॉम होम हे तितकं उत्पादक राहिलेलं नाही. ज्या सर्व्हिस इंडस्ट्री आहेत, सेवा देणाऱ्या संस्था आहेत, तिथं ते उपयोगी पडतं. इतर अनेक ठिकाणी मात्र प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना बोलवून समोर बसवून त्यांच्याकडून काम करवून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे हळूहळू वर्क फ्रॉम होमची संकल्पना मागे पडली. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत, सरकारचे प्रतिनिधी. या नात्यानं त्यांना माझा पुढचा प्रश्न असा असेल की न्यायालयात जेव्हा लससक्तीच्या विरोधामधली चर्चा झाली त्यावेळेला असं सरकारचं मत समोर आलं की होय, मुंबईच्या उपनगरीय सेवेचा वापर करत असताना लससक्तीचा परिणाम कमी व्हावा किंवा लससक्तीचे नियम शिथिल व्हावेत याच्यासाठी निश्चित उपाययोजना केली जाऊ शकते, पण नवे नियम येतील. हे म्हणजे लाडू नाही खायची तर जिलेबी खा, जिलेबी नाही खायची तर बासुंदी खा, अशा प्रकारचा वेगळा वेगळा पर्याय देण्यासारखं आहे, पण गोड तर खावंच लागेल. बघा कसं आहे प्रसादजी, की करोनाच्या बाबतीत लसीकरणाचा जो मुद्दा आहे त्याच्या बाबतीत जगभरामध्ये विविध मतप्रवाह आहेत. काही जण म्हणतात की लस घ्यायची नाही, काही जण म्हणतात घ्यायची, काही जण आता डॉक्टर सांगत होते की ज्यांना घेतलंय त्यांना पण झालेलं आहे करोना. त्याच्यामुळे हे जरी असेल तरी ठामपणे कोणी सांगत नाहीये की काय करायला पाहिजे आणि जो तो उपाय करण्याच्या भानगडीत आहे आणि त्याचाच परिणाम आहे की लसीकरणात. आता लसीकरणाने पुष्कळ काही यंग मुलं मरण पावलेली आहेत, काही ओल्ड जी माणसं आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांच्या रक्तामध्ये गुठळ्या तयार होऊन हार्ट अटॅक झालेला आहे. या सगळ्या गोष्टीचा जरी आपण विचार केला तरी मेजॉरिटी प्रमाणात लस घेतल्याने त्याची तीव्रता कमी होते असा WHO चा पण रिपोर्ट आहे, असा इंडियन डॉक्टरांचा पण काही प्रमाणात उपयोग आहे. आणि जर अशा प्रकारचे जर त्यांचे प्रूफ जर समोर येत असतील तर आपल्याला ट्रायल आणि एरर प्रमाणे लस घेणं हे लोकांना आपल्याला कन्व्हिन्स करून त्यांना सांगावं लागेल, त्यांना घ्यायच्या बाबतीत त्यांना थोडी सक्ती करावी लागेल. तर आता जर आपण म्हणतोय की जर नियम बदलायचे, बघा मुंबईची लाईफलाईन रेल्वे आहे हे मान्य, पण रेल्वेमध्ये जे 90 लाख प्रवासी 80 लाख प्रवासी प्रवास करतात त्याची गर्दी बघितली तर कोणत्याही परिस्थितीत ती गर्दी जी आहे त्या गर्दीचा परिणाम करोना पसरवण्यावर नक्कीच होणार आहे. आजपर्यंत करोना गेलाय असं आपण म्हणायला तयार नाही आहोत. आपल्याकडे संख्या कमी आहे, पण त्याच्याबरोबर एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की करोनाच्या तपासणीची पण डॉक्टर आपण असं म्हणताय की कोरोना गेलेला नाही. दुसऱ्या बाजूला तुमच्याच सरकारमधल्या विविध मान्यवरांची समोर येणारी मतं किती भिन्न आहेत हे आपल्याला लक्षात आलं असेल. मुंबईच्या महापौर सातत्यानं म्हणतायत लवकरच मास्क मुक्ती होणार आणि दुसऱ्या बाजूला आरोग्यमंत्री म्हणतात मास्क मुक्ती होणार नाही पण नियम शिथिल होऊ शकतात. हा इतका घोळ का, लोकांना इतकं गोंधळात का टाकलं जात आहे? याचा अर्थ असा आहे की एक गोष्ट लक्षात घ्या, मास्क तर आपल्याला घालावाच लागणार आहे, कारण जोपर्यंत याच्यामध्ये
हर्ड इम्युनिटी डेव्हलप होत नाही, जोपर्यंत पूर्ण प्रमाणात गेलाय असं होत नाही, तोपर्यंत मास्कची काळजी ही आपल्याला घ्यावीच लागणार आहे. गर्दी ही आपल्याला टाळावीच लागणार आहे, कारण संसर्गजन्य रोग आहे. आता या बाबतीत कोणाची मतं काही असो, पण एक सिंपल एक मेडिकल स्टुडंट किंवा मेडिकल डॉक्टर म्हणून मी एवढं नक्की सांगू शकतो की जर ज्या उपायांनी करोना ज्या गोष्टीमुळे पसरतो त्याला तुम्ही स्वतः पर्सनली किती अटकाव करता जी. त्याच्यावर सगळ्यांची जबाबदारी अवलंबून राहते. अगदी. आपण आता डॉक्टर आपण म्हणताय आपली की सरकारच्या जबाबदारी किती बरोबरच घेतोय? डॉक्टर आपण असं सांगू इच्छित आहात की सरकारच्या बरोबरच सगळ्यांची ही जबाबदारी आहे. मला पटकन ॲडव्होकेट कुरळे यांना बोलतं करायचंय. विजयराव, सरकार म्हणते नियम पाळणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे, पण त्याचबरोबर सरकारी पातळीवर नियम काय असावेत याबाबत आणि अंमलबजावणीबाबत असलेला घोळ हा हिमालयाच्या इतका उंच आहे. विविध प्रकारे मंत्र्यांकडून नेत्यांकडून होणारी वक्तव्य ही एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण घोळ आहे तो अंमलबजावणीचा. न्यायालयीन पातळीवर या गोष्टीचीही चर्चा अपेक्षित आहे का की नियम हे फक्त आणि फक्त सामान्यांना आहेत का? नियम हे केवळ आणि केवळ त्यांनीच पाळायचे आहेत का? राजकारणी असो किंवा बलशाली माणसं असोत, हे कुठलेही नियम पाळताना दिसत नाहीत किंवा झुंडीनं समूहानं जगणारी जी कोणी मंडळी आहेत ती सुद्धा नियम पाळत नाहीत. खरंय. खरं तर या सगळ्या गोष्टीचा मागच्या 6-7 महिन्यात माननीय न्यायालयासमोर चर्चा झाली, त्याच्यावर खूप डिबेट झाली, आर्ग्युमेंट झाली. आणि सगळ्यात पहिलं मी सांगू इच्छितो की आम्ही केवळ कायद्यातल्या किंवा संविधानात्मक त्रुटी घेऊन तिथे न्यायालयात गेलेलो नव्हतो. मागचे जे काही 6-7 महिने हा लढा चालू होता तो केवळ कायद्याच्या किंवा संविधानात्मक त्रुटी आम्ही घेऊन गेलो नव्हतो, तर आम्ही आमचे जवळजवळ 33 स्टडीज सायंटिफिक की ही लस कशी काही म्हणजे काही कामाची नाहीये किंवा काही या संदर्भातले 33 वेगवेगळ्या स्टडीज आम्ही घेऊन गेलो होतो. आणि त्याही आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या की त्याच्यामुळे तुम्ही लस ही परिणामकारक नाहीये आणि केवळ लसीचा आधार घेऊन तुम्ही अशा पद्धतीनं काही डिस्क्रिमिनेशन जर करणार असाल तर ते योग्य नाही. लोकांच्या मूलभूत हक्कांवर डायरेक्टली गदा येते आणि त्याच्यामुळे लोकल ट्रेन ही सगळ्यांसाठी सोयीस्कर आहेत आपापल्या ठिकाणी डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी, कामासाठी. आणि तीच जर बंद केली तर एका ठिकाणी तुमचं म्हणतात ना तुमचं एक दिशा अशी होती या सगळ्या डिझास्टर मॅनेजमेंटची की बाकी कुठल्याही कारणानं लोक मेली तरी चालतील पण करोनानं मारता कामा नये. बिलकुल. आणि यातला जो दुजाभाव होता, आपण लसीकरणाच्या निमित्तानं काही भूमिका स्पष्टपणे मांडत आहात ज्या सुरुवातीपासूनच वादात अडकलेल्या आहेत. विजयराव, त्यावर एकदा सविस्तर निश्चित चर्चेला आपण आमंत्रित असाल. पण आत्ताच्या घडीला आपण जो अंमलबजावणीतला भेदभाव मांडला तो चिंताजनक आहे. न्यायालयाचं त्याबद्दलचं निरीक्षण काय होतं की नियम हे सर्वसामान्य माणसांसाठी वेगळ्या पद्धतीनं अंमलबजावणी स्वरूपात समोर येत आहेत आणि राजकारणी असोत किंवा बलशाली मंडळी असोत त्यांच्यासाठी बऱ्याचदा नियमांमधल्या अंमलबजावणीत शैथिल्य दिसतंय. की त्याच गोष्टी आम्ही वारंवार न्यायालयाच्या निदर्शनात आणली की जर का हे सगळे नियम अशा पद्धतीनं सर्वसामान्यांवर लावत असतील तर त्याच वेळेला विविध निवडणुकांमध्ये होणाऱ्या यांच्या रॅलीज पहा. त्याच्यानंतर तुम्ही समजा रेल्वे बंद करत असाल तर बसमधून जाणारी जी काही गर्दी आहे ती पहा किंवा तुम्ही मार्केट प्लेस ठिकाणी गेला तर तिथली गर्दी पहा. म्हणजे तिथे तुमची गर्दी झालेली चालेल, तिथे करोना भटकत नाही, पण लोकल ट्रेन मधून गेला तर मात्र करोना भटकतो. तर ह्याच्या पाठीमागं कोणताही शुद्ध हेतू ह्या नियमावली करण्यामागे नव्हता. ठीक आहे. आता एक पटकन प्रश्न, वेळेच्या मर्यादेमध्ये आपण केवळ 10 सेकंदात उत्तर द्या. तुम्ही लससक्ती हटवण्याच्यासाठी आणि मास्क सक्ती हटवण्याच्यासाठी राज्य सरकारला काही मुदत द्यावी, न्यायालयानं एखादी तारीख ठरवून द्यावी असं म्हटलेलं आहे का? कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोना जाईल अशी भविष्यवाणी आरोग्यमंत्री आधीच करून बसले. हा, एक 25 तारीख पर्यंत राज्य सरकारला त्यांची काय दुसरी एखादी नियमावली असेल तर ती त्यांना करून राज्य सरकारचं न्यायालयासमोर आणायची आहे. कारण का न्यायालयाने अजूनपर्यंत पेटिशन काही डिस्पोज केलेलं नाहीये. कारण नवीन जी नियमावली त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे किंवा नाही, कायदेशीर प्रक्रिया अवलंबली आहे की नाही याची सुद्धा चाचणी करण्याची, याची सुद्धा टेस्ट घेण्याची संधी आम्हाला त्या 25 ला. ठीक आहे. एक पटकन अविनाश भोंडवे यांच्यासाठी प्रश्न. डॉक्टर भोंडवे, 30 सेकंद उरली आहेत. लसीकरणाच्या विरोधामधले आवाज हे लसीकरणाच्या पहिल्या डोस पासून दिले जात आहेत. आजही तीच भूमिका कायम आहे. चर्चेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख झाल्यानं आपल्याकडून जनतेत कोणत्याही प्रकारचा गैरसमज राहू नये म्हणून अपेक्षित करतो. लस ही प्रतिबंधात्मक होती की लस ही कोरोना नष्ट करणारी होती आणि लस घेतल्यानं काहीही फायदा होत नाही हा समज टिकून राहणं योग्य आहे का की चूक आहे? लस ही प्रतिबंधात्मक होती
हे अगदी सुरुवातीपासूनच जाहीर झालेलं, कारण पहिल्या लाटेतल्या विषाणूला सुद्धा 100% कधी कुठेही अटकाव होत नव्हता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला लसीकरण सुरू झालं त्यावेळेला तत्कालीन जे आरोग्य मंत्री होते, केंद्रीय आरोग्य मंत्री, यांनी सांगितलं होतं की हे लसीकरण सक्तीचं नाही. आज महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांमध्येही अशा पद्धतीच्या खटले झालेले आहेत की लसीकरण सक्तीचं होऊ शकत नाही. जर राज्य सरकारला लसीकरण सक्तीचं करायचं असेल किंवा या गोष्टी करायच्या असतील तर केंद्रीय पातळीवर असा सक्तीचा लसीकरण सक्तीचा कायदा झाला पाहिजे. तो गेल्या 3 सेशनमध्ये त्याची चर्चाही झालेली नाही. त्याच्यामुळे केंद्रालाही लसीकरण सक्तीचं करायची असं पद्धतीचं कुठलंही त्यांचा हेतू नाही. त्याच्यामुळे आत्ताच्या घटकेला अशा पद्धतीने लसीकरणाची सक्ती करू नये. ठीक आहे. इव्हन काही ठिकाणी सरकारी ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर लसीकरणाचं सर्टिफिकेट लागतंय. तर अशा पद्धतीचे नियम न करता केवळ प्रतिबंधात्मक जे उपाय आहेत त्याच्यावरच जोर द्यावा. ठीक आहे, धन्यवाद. आपण आपलं उत्तर आणि आपली भूमिका ही मर्यादित वेळेत संपवली, त्यासाठी आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.